नोकरी बदलणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर. EPFOने PF ट्रान्सफरसाठी दिले 2 सोपे पर्याय. नोकरी बदलल्यानंतर जुन्या कंपनीतील भविष्य निर्वाह निधी अर्थात PF नव्या नियोक्त्याकडे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी झाली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या नव्या PF मेंबर पोर्टलवर PF बॅलन्स ट्रान्सफरसाठी 2 वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे कागदपत्रांची गरज कमी होणार असून कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्ती बचत एकाच खात्यात सहजपणे एकत्र करता येणार आहे. सॉफ्टवेअर अपग्रेडनंतर नवीन फीचर सुरू होणार. EPFOच्या डेटाबेस एकत्रीकरण आणि सॉफ्टवेअर अपग्रेडनंतर हे नवीन फीचर सुरू करण्यात आले आहे. काही दिवस पोर्टल बंद राहिल्यानंतर आता सेवा पुन्हा सुरू झाली असून सुरुवातीच्या काळात काही क्लेम प्रक्रियेला थोडा विलंब होऊ शकतो, असे EPFOने स्पष्ट केले आहे. PF ट्रान्सफरसाठी 2 पर्याय कोणते आहेत ते पाहूयात. EPFOच्या नव्या पोर्टलवर UAN वापरून लॉग इन केल्यानंतर कर्मचारी खालील 2 पद्धतींनी PF ट्रान्सफरची विनंती करू शकतात. पहिली प्रक्रिया, रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर ऑफ अकाउंट. EPFO पोर्टलवरील ऑनलाईन सर्व्हिसेस या विभागात हा पर्याय उपलब्ध आहे. यामधून जुन्या PF खात्यातील रक्कम नव्या खात्यात हस्तांतरित करण्यासाठी थेट अर्ज करता येतो. दुसरी प्रक्रिया, मेंबर सर्व्हिस हिस्ट्री. EPFO 3.0 अंतर्गत हा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. येथे कर्मचाऱ्याला पूर्वीच्या आणि सध्याच्या नोकरीचा तपशील, प्रलंबित ट्रान्सफर क्लेमची माहिती पाहता येते. क्लेम प्रलंबित नसल्यास क्लेम पर्यायावर क्लिक करून फॉर्म 13 द्वारे ट्रान्सफरची प्रक्रिया सुरू करता येते. आता PF ट्रान्सफरसाठी कसं अप्लाय करायचं? UAN वापरून EPFO मेंबर पोर्टलवर लॉग इन करा. जुन्या कंपनीचा मेंबर ID आणि आवश्यक माहिती भरा. गेट डिटेल्सवर क्लिक करा. आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाकून माहितीची पडताळणी करा. सध्याच्या कंपनीचा तपशील तपासून अर्ज सबमिट करा. पडताळणीनंतर EPFO जुना PF बॅलन्स नव्या खात्यात ट्रान्सफर करेल. EPF म्हणजे काय तेही पाहूयात. EPF ही केंद्र सरकारची निवृत्ती बचत योजना असून कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही कर्मचाऱ्याच्या मूलभूत वेतन व महागाई भत्त्याच्या 12% रक्कम EPF खात्यात जमा करतात. आर्थिक वर्ष 2025-26 साठी EPFवर 8.25% वार्षिक व्याजदर लागू आहे. आता कर्मचाऱ्यांना नक्की काय फायदा होणार ते देखील पाहूयात. PF ट्रान्सफरची प्रक्रिया अधिक जलद आणि सुलभ होणार. कागदपत्रांचा त्रास कमी होणार. सर्व PF बचत एकाच खात्यात ठेवणं सोपं होणार. नोकरी बदलल्यानंतर PF ट्रान्सफरमध्ये होणारा विलंब कमी होण्यास मदत होणार. ऑनलाईन OTP पडताळणीमुळे प्रक्रिया अधिक सुरक्षित आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.